Hello students, in today's lecture we are going to learn our next chapter of hospital and clinical pharmacy, that is manufacturing. In this chapter we will study the basic knowledge or information regarding to the manufacturing in hospital, the factors which are going to be considered during the manufacturing in hospital, and it also provides the various methods for estimating the demands for drugs in hospital. The contents of this chapter are economic considerations and demand considerations. We will see one by one. First is the economic consideration. In that, following factors which affects the make or buy decision in hospital manufacturing are going to be studied. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी ड्रग मॅन्युफॅक्चर केले जातात त्यावेळी कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये ड्रग मॅन्युफॅक्चर करताना किती ड्रग मॅन्युफॅक्चर करायचा आहे म्हणजेच किती डिमांड आहे ड्रगची ते फाइंड आउट करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. तर पहिला आहे इकॉनॉमिक कन्सिडरेशन, म्हणजे कोणत्या कोणत्या फॅक्टरवर हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणं डिपेंड असतं ते आपल्याला बघायचं आहे. आता हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणार पण म्हणजे ड्रग मॅन्युफॅक्चर करणार. तर ज्यावेळी काही ड्रग कंटिन्युअसली हॉस्पिटलमध्ये लागत आहेत त्यावेळी ते बाहेरून मागवण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर करणं इझी असतं किंवा फायद्याचं असतं. मग त्याच्यासाठी सुद्धा डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. काही गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग करायचं की ड्रग बाहेरून मागवायचा, म्हणजेच मेक और बायचा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी काही फॅक्टर्स आहेत. त्याच्यामधला फर्स्ट फॅक्टर आहे क्वालिटी, सेकंड आहे क्वांटिटी, थर्ड इज अ कॉस्ट अँड फोर्थ फॅक्टर इज अ सर्विस. या 4 फॅक्टर्सना कन्सिडर करून आपण ठरवायचं आहे की ड्रग हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर करायचा की बाहेरून मागवायचा आहे. तर ते फॅक्टर्स कसे ॲक्ट होतात ते आपण बघूया. पहिला फॅक्टर आहे क्वालिटी. By comparing the quality of drug manufactured in hospital and drug purchased from outside, we can decide whether to manufacture drugs in a hospital or buy it from outside. काय करायचं आहे, 2 ड्रगची क्वालिटी कंपेअर करायची आहे. एक ड्रग कोणता जो आपण हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर करतोय आणि एक ड्रग म्हणजे आपण बाहेरून जो मागवतोय तो. दोन्ही ड्रगची क्वालिटी कंपेअर केल्यानंतर ज्या ड्रगची क्वालिटी चांगली असेल त्याच्यानुसार आपण पुढचा डिसिजन घ्यायचा आहे. जर हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर्ड केलेल्या ड्रगची क्वालिटी जास्त चांगली असेल तर ड्रग हॉस्पिटलमध्ये तयार करायचे. पण जर बाहेरून मागवलेल्या ड्रगची म्हणजे विकत घेतलेल्या ड्रगची क्वालिटी चांगली असेल तर हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग न करता आपण बाहेरून ड्रग मागवू शकतो. पण त्याच्यावर सुद्धा अजून एक आपण उपाय करू शकतो, म्हणजे इफ द क्वालिटी ऑफ परचेस ड्रग इज बेटर दॅन द मॅन्युफॅक्चर्ड ड्रग, then quality of manufactured drug should be improved without increasing the cost. If the quality of purchased drug is better than drug manufactured in hospital, then we should improve the quality of manufactured drug without increasing the cost. कॉस्ट न वाढवता आपल्या प्रोडक्टची क्वालिटी वाढवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. सो दिस इज द फर्स्ट फॅक्टर दॅट इज क्वालिटी. सेकंड फॅक्टर दॅट इज क्वांटिटी. तर ड्रग मॅन्युफॅक्चर करायचा आहे म्हणजे मेक करायचा आहे की बाय करायचा आहे याच्यासाठी क्वांटिटीसुद्धा रिस्पॉन्सिबल असते. जनरली दोज आयटम विच ऑर्डर्स आर टू स्मॉल टू परचेस इट फ्रॉम आउटसाइड सप्लायर आर मॅन्युफॅक्चर्ड विदिन द हॉस्पिटल. The drugs or items which order is too small to purchase from outside then manufactured it within the hospital. जर एखादा ड्रग खूप कमी क्वांटिटीमध्ये लागतो आहे तर तो बाहेरून मागवण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर करायचा. देन the items which are required every day for use in hospital in a large quantity, then such products should be मॅन्युफॅक्चर्ड इन हॉस्पिटल. जे नेहमी लागत आहेत प्रोडक्ट किंवा जे जास्त क्वांटिटीमध्ये लागत आहेत हॉस्पिटलमध्ये ते प्रोडक्टसुद्धा आपण हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर केले पाहिजेत. देन ब्रेक इवन ॲनालिसिस गिव्स द हॉस्पिटल
break even quantity of production. Break even is at a point where there are no profit and no losses. काही वेळा नो प्रॉफिट नो लॉसेस बेसिसवरती सुद्धा ड्रग मॅन्युफॅक्चर करावे लागतात. So the items which are required in very small quantity and items which are required every day or in a large quantities should be manufactured in a hospital, and other items may be buy from outside. Third factor is a cost. Here we compare the cost of drug or items buy from outside with the cost of items which is manufactured in a hospital. जे प्रोडक्ट बाहेरून मागवले आहेत त्यांची कॉस्ट आणि जे हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर केले आहेत त्यांची कॉस्ट कंपेअर केली जाते. अँड इफ द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड इन हॉस्पिटल इज लेस दॅन द प्रोडक्ट बाय फ्रॉम आउटसाइड देन इट इज सुटेबल टू मॅन्युफॅक्चर इन अ हॉस्पिटल. जर हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर केल्यानंतर कमी किमतीत जर तो प्रोडक्ट तयार होत असेल तर हॉस्पिटलमध्येच मॅन्युफॅक्चर केला पाहिजे. The cost of drug manufactured in hospital includes cost of raw material, processing cost, building cost, machine cost, etc., quality control charges, packaging cost, office cost, etc. The drug which is manufactured in hospital, its cost includes these factors, that is cost of raw material, बिल्डिंगची कॉस्ट असेल, मशिनरीची कॉस्ट, क्वालिटी कंट्रोलसाठी जेवढे खर्च येणार आहे ते सगळं, पॅकेजिंग कॉस्ट आणि ऑफिस कॉस्ट त्या फायनल प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये ॲड केलेला असतो. देन फोर्थ पॉईंट टू बी कन्सिडर्ड इज अ सर्विस. एश्युअर्ड सप्लाय इज ऑफन व्हॅलिड रिझन फॉर मॅन्युफॅक्चरिंग. जर आपल्याला हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर रॉ मटेरियलचा जो सप्लाय आहे तो अश्युअर्ड असला पाहिजे. वेळेवरती रॉ मटेरियल जर येत असेल तरच आपण हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. इफ द सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल इज अश्युअर्ड देन वी चूज टू मॅन्युफॅक्चर इन हॉस्पिटल. बट इफ सप्लाय इज नॉट अश्युअर्ड देन बाय द ड्रग फ्रॉम आउटसाइड. जर सर्विस चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड केली जात नसेल, रॉ मटेरियल वेळेवर येत नसतील तर ड्रग मॅन्युफॅक्चर करण्याच्या ऐवजी बाहेरून खरेदी केले पाहिजेत. सो दीज आर द फॅक्टर्स विच आर टू बी कन्सिडर्ड बिफोर मॅन्युफॅक्चरिंग इन हॉस्पिटल अँड विच डिसाइड्स whether to make the drug in a hospital or buy it from outside. These factors are, first is the quality, second quantity, third cost, and fourth is the service. So our next content is methods of estimation of demand. हॉस्पिटलमध्ये कोणते आयटम्स किंवा कोणत्या टाईपचे ड्रग्स किती क्वांटिटीमध्ये लागणार आहेत, त्याची डिमांड किती असणार आहे हे फाइंड आउट करण्यासाठी ज्या मेथड्स यूज केल्या जातात त्यांना मेथड्स ऑफ एस्टिमेशन ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. पहिली मेथड आहे जजमेंटल मेथड. जजमेंटल मेथडमध्ये काय येणार की एक अंदाज काढला जातोय. तर कोण अंदाज काढणार आहे तर सिनियर स्टाफ, क्लिनिकल अँड फार्मसी स्टाफ expresses their opinion based on the experience and name and quantity of product that will be required majorly in the hospital. So this method is depend upon the judgment of clinical and pharmacy staff. जो एक्सपिरियन्स्ड स्टाफ आहे त्यांच्या जजमेंटनुसार कोणता ड्रग किती क्वांटिटीमध्ये लागू शकतो किंवा त्यांच्या पास्ट एक्सपिरियन्सनुसार ते सांगतात की कोणता ड्रग किती क्वांटिटीमध्ये लागू शकेल आणि त्याच्यानुसार एक इन जनरल डिमांडचं एस्टिमेशन काढलं जातं. ओके. सेकंड मेथड इज द एक्सपिरियन्स ऑफ पास्ट. The experience and reviewing the records of consumption of drug in a past helps in deciding the requirement of drugs in future. पास्टमध्ये किती ड्रग्ज लागले आहेत त्याचं रेकॉर्ड बघितलं जातं आणि त्याच्यानुसार फ्युचरमध्ये किती ड्रग लागू शकतील त्याची रिक्वायरमेंट काढली जाते. सो ऑन द बेसिस ऑफ पास्ट एक्सपिरियन्स द डिमांड इन अ फ्युचर विल बी डिसाइडेड. Third method is a casual method. In this method, by assessing the medical record of the hospital, one can estimate the demand for specific drug based on a specific criteria.
तर ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, काही स्पेसिफिक क्रायटेरियाज यूज केले जातात आणि आधीचे मेडिकल रेकॉर्ड्स चेक केले जातात आणि त्याच्यानुसार कोणत्या टाईपचे ड्रग, कोणत्या क्रायटेरियाचे ड्रग किती क्वांटिटीमध्ये लागतील त्याचं एक डिमांड एस्टिमेशन काढलं जातं. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स सांगितले त्यांनी. फर्स्ट इज अँटीबायोटिक ड्रग्स. अँटीबायोटिक ड्रग्स अंदाजे किती लागू शकतात हे कशावरून फाइंड आउट केलं जातं, तर नंबर ऑफ पेशंट्स ॲडमिटेड एव्हरी मंथ फॉर वूम स्पेसिफिक अँटीबायोटिक इज यूज्ड. किती पेशंट ॲडमिट होत आहेत एखाद्या महिन्यात ज्यांना त्या स्पेसिफिक टाईपचं अँटीबायोटिक लागतं आहे, त्यांच्या नंबरवरून पुढे आपल्याला एवढंच अँटीबायोटिक लागेल असा अंदाज काढला जातो. सेकंड इज द इन्सुलिन. इन्सुलिन किती लागेल हे फाइंड आउट करण्यासाठी ते किती नंबर ऑफ किती डायबेटिक पेशंट्स ॲडमिट झाले आहेत त्याच्यानुसार इन्सुलिन किती लागेल ह्याची डिमांड काढली जाते. देन डिमांड ऑफ होल ब्लड. इट इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ पेशंट्स हू आर ॲडमिटेड इन अ इमर्जन्सी वॉर्ड. सो these three methods are used for estimation of demand of specific items or specific drugs in a hospital. First method is judgmental method, second is the past experience method, and third method is a casual method. Then here are the repeatedly asked questions from this chapter. There are only two contents and both are important from the exam point of view. First question is write a note on economic consideration, or it is also asked as discuss the four important factors governing make or buy decision. And second is the explain the methods of estimation of demand. Here are only two questions which can be asked from this chapter. So with this we are going to conclude our fourth chapter, that is manufacturing. Next chapter will be uploaded in a next video. Thank you.